ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार असल्याचे समजत आहे। दरम्यान दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कालपासून नागपुरात सुरू झाले आहे। हे अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। 14 नवे मंत्री शपथ घेणार आहेत। नव्या विस्तारात अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद आणि 2 राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाकडून मकरंद आबा पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे। माजी मंत्री नवाब मलिक हे अधिवेशनात सहभागी झाले असून ते सत्ताधारी बाकावर बसले आहेत। तुरुंगातून सुटल्यापासून ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरू होती। काल सकाळी अजित पवारांनीही त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती। त्यानंतर मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्याने ते अजित पवार गटासोबत असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान मागील काळात शरद पवार गटानेही मलिकांची भेट घेतली होती। हिवाळी अधिवेशनादरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह समीर कुणावर, चेतन तुपे आणि ॲड यशोमती ठाकूर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांच्यावर नवनिर्वाचित तालिका अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे। विधानसभेचे कामकाज व अधिवेशन सुरळीत चालवण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांसह या चौघांवर असणार आहे। नागपूर येथे सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी आजी माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला। तसेच मी स्वतः माझा 1 महिन्याचा पगार ध्वजनिधी संकलन निधीसाठी देत असल्याची घोषणा यावेळी बोलताना शिंदे यांनी केली। अभिनेता बॉबी देओलने ॲनिमल चित्रपटात दमदार भूमिका केली आहे। सर्वत्र या भूमिकेचे कौतुक होत आहे। पण या चित्रपटातील बॉबीच्या मृत्यूचा सीन पाहून त्याची आई घाबरली आहे। तू अशा प्रकारची चित्रपटे करत जाऊ नकोस, मला पाहून होत नाही, असे माझ्या आईने मला म्हटल्याचे बॉबीने सांगितले। त्यावर ही फक्त एक भूमिका होती, मी तुझ्यासमोर आहे, अशा शब्दात बॉबीने आईची समजूत काढली। दरम्यान बॉबी या सिनेमात खलनायक आहे। आमचे यशस्वी लग्न असल्याचे अभिनेत्री परिणीती चोप्राने म्हटले आहे। तसेच यामागचे सिक्रेट ही तिने सांगितले आहे। मी अभिनेत्री आहे, राघव चड्डा नेते आहेत। राघव यांना बॉलिवूड विषयी आणि मला राजकारणासंदर्भात काही माहिती नाही, त्यामुळे आमचा सुखी संसार सध्या सुरळीत सुरू आहे, असा एका मुलाखतीत बोलताना परिणीतीने सांगितले। परिणीती आणि राघव यांनी 14 सप्टेंबरला एका शाही विवाह सोहळ्यात लग्न केले होते। तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांनी LBS स्टेडियमवर शपथ घेतली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले। राज्याची प्रगती आणि तेथील नागरिकांच्या कल्याणासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो, असे पंतप्रधानांनी Xवर म्हटले आहे। दरम्यान रेवंत रेड्डींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधींची उपस्थिती होती। माजी मंत्री नवाब मलिक नेमके कोणत्या गटात या चर्चांना उधाण आले असून त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। मी राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता आहे, मी कोणत्याही गटातटाचा सदस्य नाही। विधिमंडळाचा आमदार या नात्याने अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी नागपुरात आलो आहे। जनतेचे प्रश्न मांडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले। दरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसलेले दिसून आले। राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी पाहणी केली। त्यांनी नागपूर जिल्ह्यातील तारसा शिवारातील शेतांना भेटी दिल्या। यावेळी शिंदेंनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। तसेच यावेळी नुकसान भरपाई देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले। हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने अभिनयातून ब्रेक घेण्याचे संकेत दिले आहे। ती लवकरच आशियाई देशात शिफ्ट होणार आहे। गेल्या 10 वर्षात कदाचित मी स्वतःला गमावल्याचे मला वाटत आहे। मी खूप छोट्या शहरातील होते। हॉलिवूड खूप चांगली जागा नाही, येथे सोशल लाईफ असूच शकत नाही, असेही जोलीने म्हटले। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अँजेलिनाचा घटस्फोट झाला होता, त्यामुळेही ती सध्या नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे।
आता खासदारांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांना केले आहे। संसदेतील भाजपा सदस्यीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी बोलताना 3 राज्यातील यशाचे श्रेय मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले आहे। केवळ एका व्यक्तीचे कष्ट नाहीत, सर्वांच्या मेहनतीमुळे यश मिळाले, हा सांघिक भावनेचा विजय आहे असे मोदी म्हणाले। भोपाळमधील काँग्रेस नेत्याने स्वतःच्या तोंडाला काळे फासून घेतले आहे। फूलसिंह बरैया असे या नेत्याचे नाव आहे। त्यांनी मध्य प्रदेशातील निवडणुकीत भाजपाने 50 जागाही जिंकल्या तर तोंडाला काळे फासून घेतो असे वक्तव्य केले होते। त्यानंतर भाजपाला मध्य प्रदेशमध्ये मिळालेल्या यशानंतर ते चर्चेत आले। सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले। त्यानंतर त्यांनी आपल्या तोंडाला काळे फासून घेत ट्रोलर्सना उत्तर दिले। राष्ट्रवादी नेते नवाब मलिक अजित पवारांसोबत सत्ताधारी बाकावर बसल्यावर आता भाजपावरही टीका होऊ लागली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्र लिहित मलिकांना सोबत घेण्यास विरोध केला आहे। सत्ता येते जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। त्यांच्यावर गंभीर आरोप असताना महायुतीत घेणे योग्य होणार नाही, त्यामुळे आमचा याला विरोध आहे असे फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी विरोधकांनी नवाब मलिकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। मलिकांवर देशद्रोहाचा आरोप झाला, ते जेलमध्ये गेले, तरी त्याचे मंत्रिपद काढण्यात आले नाही। अगोदर त्याचे उत्तर द्या असा पलटवार फडणवीसांनी केला आहे। ते सभागृहात अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपावर बोलत होते। विशेष म्हणजे यावेळी खुद्द नवाब मलिक देखील सभागृहात उपस्थित होते। अभिनेता राकेश बापट आणि अक्षय वाघमारे यांचा खुर्ची हा मराठी चित्रपट जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे। याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे। राकेश बापटने हा टीजर सोशल मीडियावर शेअर केला आहे। तो आलाय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी। आता सुरू झालंय खुर्चीचं महायुद्ध असे कॅप्शनही त्याने दिले आहे। सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा अशी नवी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। जनतेला हे माहीत नव्हते असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे। ते फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रावर बोलत होते। त्यांच्या देशात मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, भावना गवळी आणि सरनाईक यांना मानाचे स्थान आहे। हल्ला फक्त मलिकांवर, बाकीचे त्यांच्या मांडीवर असा यांचा देश आहे असे राऊत म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय नेते आहेत। त्यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे। त्यांना घाबरवले जाऊ शकत नाही किंवा राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही असे पुतिन म्हणाले आहेत। तसेच काही वेळा भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कठोर भूमिकेनं मला आश्चर्यच वाटतं असेही ते म्हणाले। तेलंगणात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे। शपथ घेताच रेड्डी यांनी काँग्रेसने दिलेल्या 6 गॅरंटी योजनांवर स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे। त्यानुसार गरीब कुटुंबातील महिलांना महालक्ष्मी योजनेनुसार दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत। तसेच 500 रुपयांत गॅस सिलेंडर मिळेल, तर बसमध्ये महिलांना मोफत प्रवासही करता येणार आहे। लवकरच याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळणार आहे। शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी स्थगन प्रस्ताव दिला होता, पण सरकारने पळ काढला अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे। केवळ भरपूर मदत दिली आहे म्हणून चर्चा टाळणे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर असते तर विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात चर्चा केली असती। हे सरकार शेतकरी विरोध असल्याने चर्चा टाळली असेही पटोले म्हणाले।